ऐका तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या इच्छेप्रमाणे तुम्ही मला वैष्णवाची संगती दिली मान्य आहे, पण वैष्णवाची संगती घडल्यावर बी प्राप्त झाल्यावर बी माझ्याजवळ 4 गोष्टी असल्या तर वैष्णवाची संगती घडून उपयोग नाही. पहिले लाज, भय, शंका आणि मान. ह्या गोष्टी तर अजिबात नको, कारण पहिली लाज सांगितली. लाज जर असेल तर वैष्णवाची संगती घडू शकत नाही. ऐका, एखादा मनुष्य आहे, हा भाऊ चला ना कीर्तनाला, तो म्हणतो आपल्याला लाज वाटते, भर बांगड्याना बस घरात. कोण सत्यानाश केला, कोण सत्यानाश केला. आणि तुकाराम महाराज म्हणतात, इतर ठिकाणी मनुष्य बिनलाजा बनतो, पण देवा धर्माचीच माणसाला लाज. लाज तेवढी नारायणे वाकडी वाडी वाकडी वाडी पोराचे वाकडी वाडी लाज तेवढी नारायणे वाकडी वाणी पोरापे. देवा धर्माची भजन कीर्तनाची लाज वाटते, पण इतर ठिकाणी माणूस बिनलाजा बनतो. अजून एक प्रमाण असं आहे, तुकाराम महाराज म्हणतात, इतर ठिकाणी माणूस बिनलाजा बनतो हो, पण साधूच्या आणि भजन कीर्तनाची माणसाला लाज. ऐका प्रमाण, संतांच्या दर्शनाला जशी तिथं बिनलाजा बनतो, पण भजन पूजन पोथी पुराण साधूच्या दर्शनाची, मंदिरात हनुमंतराची, रामाच्या दर्शनाची लाज वाटते. चला अजून एक प्रमाण असं आहे, इतर ठिकाणी माणूस बिनलाजा बनतो, पण देव धर्म पोथी पुराण भजन पूजन पोथी कीर्तन साधू संतांची याला लाज वाटते. मोर्या उपशी भाऊ कष्टकरी नाना, मोर्या उपशी भाऊ कष्टकरी नाना, देवाच्या भजनाला कष्टकरी नाना, मोर्या उपशी भाऊ कष्टकरी नाना, देवाच्या भजनाला वाट. मोर्या उपशी भाऊ म्हणजे याचं चिवड त्याचं चिवड, दिवसभर नुसत्या चवाड्या, याचं कानानं आमच्या डंबू केलं, ढमक्यान डंबू केलं, ढमक्यान डंबू केलं, सगळ्याचं बाप आपल्या पोकांनी घेतो. मोर्या उपशी भाऊ कष्टकरी नाना, दिवसभर एखाद्या वाट्यावर, त्याला तुमच्या गावात नाही तो वाटा, त्याला कोच्चर वाटा म्हणतात, आणि त्याचे मेंबर बी पेशलच असतात, त्याला दुसरा धंदा. ते काही प्रवचनाची काय कीर्तनाची चर्चा करणार आहे. मोर्या उपशी भाऊ कष्टकरी नाना, देवाच्या भजनाला जवाट. म्हणून पहिली घातक आहे लाज. लाज असेल परमार्थ घडू शकत नाही, संतांची संगती घडू शकत नाही, वारी घडू शकत नाही, भजन कीर्तन घडू शकत नाही. पहिली घातक आहे लाज. दुसरं आहे भय. भय भीती जर असेल तर संगती घडू शकत नाही, उद्धार होऊ शकत नाही. जसं
भगवंतानं कंस मामाला मारण्यासाठी सारे गोपाळ गोळा केले. मग काय करायचं हे मीटिंग म्हणे आपल्याला कंसाला मारायचं. त्यात घाबरले काही काही घ्यायला लागले. हो बाबा बाबा एवढा मोठा मामा. देव म्हणे घाबरियाच्या मोडा काळ्या माझे गडी कोण कोण एवढा भिन्न या कोणी. जे घाबरणार आहे ते घरी द्या. चला त्याला संगती घडू शकत नाही. चला भय लाज भय. तिसरी आहे शंका. परमार्थामध्ये शंका संशय याला वाव नाही आणि घेतलं तर त्याचा उद्धार बी नाही. नाथ महाराज म्हणतात एखाद्याना घरी न घ्यावा संशय निश्चय शिहोरी हरिरूप. माऊली म्हणतात संशयावनी थोर आणि कपाप नाही घोर का विनाशाशी वा घोर प्राणी अशी. माऊली म्हणतात शंका संशय कल्पनेची बाधा न हो कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो. नामदेव महाराज कल्पना सांगतात. नाथ महाराज अजून एके ठिकाणी असं सांगतात शंका संशय काय कल्पना. आता हे शब्द ऐकायला तरी वेगळे असले पण अर्थ एकच आहे बरं का. शंका घ्या संशय घ्या भ्रम असू द्या. भ्रम नको द्या. नाथ महाराज भ्रम शंका संशय कल्पना एकच अर्थ वाट. ऐकायला जरी कानाला वेगवेगळे वाटले पण अर्थ एक आहे. मग ते घातक आहे. मी म्हणतो मी वरातला संशय घातक आहे परमार्थातला काय चांगलं असेल. उन्हाळ्याचे दिवस एक बिचारा असं 5-7 गाई म्हशी बैल आणि एक मोडकं तोडकं टपरं होतं. बरं टपरं असं होतं की चतुर्थीच्या चंद्र पाहायचं काम बाहेर जाऊन नाही घरातूनच असं टपरं. मग 2-4 मित्र आले. चला बा मग काय करायचं. सरबत म्हणे निंबू नाही. मग म्हणे चहा म्हणे दूध नाही. मग म्हणे कोणा कर काम केला चहा. आता बिगर दुधाचा चहा दूध बी काय आता लोक एवढे इमानदारी देत नाही. आधा दूध आधा पाणी ज्यादा डाले तो बाई म्हणे. मग कोरा केला चहा. कोरा चहा झाला निर्गुण निराकार. आता मित्रमंडळी बसले. हा मग घरमालकानं बी चहा ओतला आणि चहा ओतला तर त्यानं सगळं आळं दिलं त्या चहात. निर्गुण निराकार चहा होता ना सगळं दिसायचं त्याच्यात. आणि त्यानं चहा ओतली तेव्हा वर आळ्याला पाल होती. तो चहा पिऊन गेला. मित्रमंडळी निघून गेले आणि 2 तासानं त्याला मलर पाल आपल्या पोटात. शंका संशय पाल पोटात गेली असा झाला. 8 दिवसात 15 दिवसात. अरे लोक म्हणत मग चांगल्या डॉक्टरची गाठ घे ना. पाल 8 दिवस झाले म्हणतो पोटात पाल गेली. मग चांगले डॉक्टर. आता डॉक्टर बी चांगले पाहिजे. एकानं काय केलं शिबिर लागलं डोळ्याचं. सरकारी शिबिर 10 रुपयात फार्मा भरला का फुकट ऑपरेशन. त्यांना नंबर लावला. ऑपरेशन झालं पण ते झालं वाढवा का एकाचे 2-2 माणसं दिसायची. म्हणून म्हणतो डॉक्टर बी चांगले पाहिजे. अरे म्हणे मग चांगल्या डॉक्टरने गेला नाशिकला MD डॉक्टर पाहिजे. आता डॉक्टर MD होते. तो आला म्हणे डॉक्टर साहेब माझे डोळे तपासा. म्हणे का काय झालं. म्हणे गावात शिबिर होतं 10 रुपयात फॉर्म भरला ऑपरेशन झालं पण ते वाढवा झालं. म्हणे काय झालं. म्हणे 2-2 माणसं दिसतात. डॉक्टर म्हणे तुम्ही 3 लोक आले. पेशंटला एकाचे 2 दिसायचे डॉक्टरला एकाचे 3 दिसायचे. कोणाचा रोग कोण बरा करा. म्हणून म्हणतो डॉक्टर बी चांगले पाहिजे. गेला डॉक्टरकडे. हो डॉक्टर साहेब काय झालं काय नाही म्हणे पोटात पाल गेली. डॉक्टर घाबरला. या कंपाऊंडर हे आणते सलाईन आणते इंजेक्शन. हो म्हणे एवढं घाबरू नका 15 दिवस झाले माझ्या पोटात. डॉक्टर म्हणे कारण 15 दिवस झाले विचार करायचा डॉक्टर याच्या पोटात जर पाल गेली असती तर हे काही आपल्या दवाखान्यापर्यंत आलं. डॉक्टर हुशार होता. कशी काय गेली म्हणे चहा पेता पेता. होती कुठं म्हणे वरच्या आळ्याला. दिसली कुठं म्हणे बशी. डॉक्टर म्हणे याच्या पोटात नाही याच्या खोक्यात पाल. जा म्हणे अर्धा लिटर दूध घेऊन ये. मी पट्टी बांधेल एका बेंचवर बसवल 15 मिनिटात तुझ्या पोटातली पाल बाहेर काढतो. अर्धा लिटर दूध पिऊन घे. त्या डॉक्टरनं अशा गोळ्या दिल्या ते 20 मिनिटात त्याला उलटी होईल. त्याला बसून दिलं गेटो. कंपाऊंडरला बोलवलं. आपल्या दवाखान्यातली एक पाल मार म्हणे पाल मार.
पावडरीचं पाणी कर एका टोकरीत, ते पाल त्याच्या टाकून दे टोकरीत आणि ते टोकरी त्याच्या पुढे जाऊ दे. हे बसलेलं होतं वाट पाहत कधी उलटी होते. आता डॉक्टरना बरोबर 20 मिनिटात उलटी होईल अशा गोळ्या दिल्या होत्या त्या. काय होते का उलटी म्हणे हो. बरं कर उलटी केली त्या टोकरीत सोड पडती. काय दिसलं कुठं होती त्याचा मार्गच्या बंगल्यात होती. पण याच्या खोक्यातून शंका संशय घातक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवा लाज भय शंका आणि चौथी गोष्ट सांगितली मान. का मानाची अपेक्षा केली तर अपमान होत असतो. आणि परमार्थात तरी काय कुठेही घ्या मानाची अपेक्षा करा त्याचा अपमान आहे. पहा भगवंतानं इंद्राची पूजा बंद केली आणि गोवर्धनाची पूजा सुरू केली. इंद्राचे अंगार झाले. मग त्यानं आपला मान इसटला यानं म्हणून असे ढग पाठवले. ढगपोटी लोक व्हायला लागले, गुरंढोरं व्हायला लागले. पण शेवटी त्याचा अपमान झाला. भगवंताना एवढा कोरंगळीवरती पर्वत 7 दिवस उचलला. इंद्राची बी जिरली. त्याचा अभिमान करला. तो म्हणे देवा मला माफ कराय. मानाची अपेक्षा केली तर अपमान होत असतो. ऐक आतापासून तुझी पूजा बंद, गोवर्धनाची पूजा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मानाची अपेक्षा केली तर अपमान होत असतो. आणि मान हा मागावा नसतो, मागायचा नसतो. मान ही मिळवण्याची युक्ती आहे. राखावी बहुतांची अंतरी भाग्य येती तदनंतरी. मान हा मिळवावा लागतो, स्वतःच नाही. लोकांकडे असं वागावं लागतं का लोक आपल्या पाया पडतात, आपल्याला मानतात. ही मानाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशी जर अपेक्षा केली लोकांना पण म्हणावं. आमच्या भागात एक विद्वान कीर्तनकार होते दामबाबासारखे. आता प्रत्येक गावात ते जे शिष्य मंडळ ही ती कीर्तन म्हटलं का जवळजवळ 5-50 हार यायची. आणि आताचं एक गोपाळ आनंद देऊन आलं आणि त्याला ते पाहिलं. त्याला ते बाबाचं वर्चस्व सहन झालं नाही. त्यानं काय केलं 1000 रुपये वाटले. गावात कीर्तन ठेवलं मुद्दाम. कोणाचं असं ते पुण्य देती आणि 1000 रुपये वाटले. प्रत्येकाला सांगितलं 50,000 रुपयाचा हाराना, 50,000 रुपयाचा हाराना, माझे पैसे घ्या. काय पाहिजे? अरे लोकांनी स्वतःहून हार आणले पाहिजे आणि ते गळ्यात टाकले पाहिजे. याला म्हणतात मान. तर ते आता जो गोपर असं थंडगार झालं. काही लोक तर 50 रुपये घेऊन घ्यायला आलेच नाही वापस. अरे मान हा मिळत असतो स्वतःच्या प्रयत्नाने. अन्न मान धन येतो आपल्या प्रारब्धानं आपल्याला प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहे या. अन्न मान आणि धन. अन्न आपल्या प्रारब्धानं आपल्याला भेटत असते. दाणे दाणे केली काय आणि नेमकं ते घडतं तसं. आपल्या प्रारब्धात ते अन्न आपल्या कोणत्या ना कोणत्या प्रकारानं दाणे दाणे केले काय खाण्यावाले का ना. एका महात्म्याकडे फटिंग गेला. फंटूस माणूस म्हणे महाराज तुम्ही सांगितलं काल प्रवचनात दाणे दाणे पेले काय खाणेवाले का नाम. आता मी एक ज्वारीचा दाणा आणला. हा कोणाच्या प्रारब्धात आहे, कोण खाईल. म्हणे एक काम कर त्याला असा फोडायला लागला. ते उडालं पुढं डोळ्यात. गेला डॉक्टरकडे. डॉक्टर ते डोळा शोधला. ते असं झालं तर काढला डॉक्टरनं आणि कंपाऊंडरला सांगितलं. काढल्यानंतर फेकून दे खिडकीच्या बाहेर. खिडकीच्या बाहेर फेकला. तो एका कोंबडीनं खाल्ला. कोणाच्या प्रारब्धात होतं. दाणे दाणे पेले काय अन्न मान आणि धन.
हे आपल्या प्रारब्धाने, मान बी आपल्या प्रारब्धाने भेटतो ना, धन धान्य धन हे आपल्या प्रारब्धाने भेटते. आपण किती प्रयत्न करा ते भेटणार नाही, भेटणार नाही, भेटणार नाही. पण आपल्या प्रारब्धात असेल ना, दे रे हरी पलंड ते भेटतं. दोघं भाऊ वाले झाले, एकमेकाचे पत्तर शेतू, एकमेकाकडे पाहत सुद्धा नाही. आता कुणाचं घर ये कुठला रात्री तर त्याला हंडा दिसला. तो म्हणे हे धन काही कामाचं नाही. आला घरात, बायकोला सांगितलं धन आहे म्हणे बाहेर. मूर्ती म्हणे म्हणे नाही ते चांगलं नसते. शेजारी ऐकतोय भाऊ तो म्हणे माजला साला, याला धन हंडा नाही चालत. त्याला जपू दिलं आणि हा गेला. पाहिलं त्यानं सगळे पोळसे. आता त्याच्या प्रारब्धातच नव्हते ना, इंगड्या त्याच्यात. तो म्हणे सालं यानं फसवलं मला. आता हे इंगड्या त्याच्याच छातळल्यावर वरतो म्हणे. गेला वर, कौलं देवलं बाजूला केली आणि पाहिलं नेमका कुठं झोपेला. ती हंडा तर झाकेल होता तसा जो गोळा मारला खाली. दणानन दन गिन्या पडल्या गिन्या. ते त्याच्या प्रारब्धात नाही. प्रारब्धात असेल देरे हरी अन्नमान धन एक प्रारब्धाधीन. मग तुकाराम महाराज म्हणतात मानाची देव अपेक्षा केली तर अपमान होत असतो आणि मला मान नको. लाज भय शंका दुराविला मान न कडे साधन या परती. महाराज अजून तुमची काय इच्छा आहे? तुकाराम महाराज म्हणतात बस आता म्हणजे बस इथपर्यंत. तुमच्या कृपेनं आयुष्य जगलो, तुमच्या कृपेनं परमार्थ केला. आतापर्यंत तुम्ही आमचा सांभाळ केला. आता राहिलेलं आयुष्य परमार्थ घडण्यासाठी आतापर्यंत जसा सांभाळ केला तसा पुढेही सांभाळ करा. शेवटच्या तुका
सायाशी देवा, आतापर्यंत तुमच्याच कृपेने जीवन जगलो, आतापर्यंत तुम्ही आमचा सांभाळ केला. आता राहिलेलं आयुष्याने परमार्थ घडण्यासाठी मागे जसा सांभाळ केला तसा पुढे सांभाळ केला. तुका म्हणे आता आपल्या सायाशी आम्हा जगदीशेष. कारण भक्ताचा सांभाळ परमात्मा करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळी आधी आघात, मागे पुढे उभा राहे सांभाळी. भगवान परमात्मा भक्ताचा सांभाळ करतो. काय सगळ्याचाच सांभाळ करतो, भक्ताचाच करतो असं नाही. पण आपण तेवढं मानत नाही देवाला. नाही तर चालवणारा, बोलवणारा, झोपवणारा, उठवणारा, खेळवणारा कोण आहे? चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. मग चालवणारा, बोलवणारा, खेळवणारा, हसवणारा, पडवणारा, रडवणारा परमात्मा. आणि हे देणगी भगवंतानं आपल्याला दिलेली आहे. जेणे हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, बाई ना गुण तयाचे, जोया भीवरेच्या ती कट धरोनिया. आपलं एक भगवंत, कारण आपल्यावर समाजाचे उपकार आहे, साधू संतांचे उपकार आहे, भगवंताचे उपकार आहे. मग समाजाचे उपकार कसं फेडायचं? ऐका, ते जे ऋण आहे आपल्या समाजाचे, कोण नसतं रामराम जरी घातला आपल्याला ते ऋण होतात त्याच्यात. कोणी चहा बसतो, कोणी जीव घालतो, मग ते ऋण आहे. मग ते कसे फेडायचे? तर एखादा जर आता आपल्या गावामध्ये फार विचित्र घटना घडल्या. 2 तरुण मुलं आपल्या गावातले गेले, करते मुलं गेली. त्याचं वय नव्हतं, पण काळाचा घाला, भगवंताची अवकृपा झाली, काहीतरी काळाचा घाला झाला आणि ते तुमच्या आपल्यातून गेले. हे दुःखद घटना आहे, असं व्हायला नाही पाहिजे. पण आता बिचारायचं त्याचं आयुष्यच तेवढं. आयुष्य पुढे तेथे जिनेचे का झाकल्या घटीचा दिवा, डोके केव्हा गेला की दवा. हे दयापरी पांडवा तो देव ठेवी, असं शास्त्र आहे. आपण दिवा लावान वरून पातेलं ठेव, कधी बी जेल कोणाला माहीत आहे का ते? तसं हे माणसाचं जीवन आहे. पाण्याच्या बरगुड्याप्रमाणे मायबापा हो. या घटना फार दुःखद घडल्या, घडू नये अशा घटना. पण आता ते बिचारायचं आयुष्य तेवढं असेल आणि म्हणून ते गेली. आणि ते गेले तर त्यांना, त्या कुटुंबांना त्या दुःखातून सावरण्याची परमात्मा शक्ती देव. कारण देव चालवणारा, बोलवणारा, खेळवणारा परमात्मा. तसं हे शरीर चालवणारा, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, तयाची भजन. देवाचे उपकार त्याचं चिंतन करायचं. समाजाचे उपकार, एखादा मेला त्याच्या बागे जायचं, राम बोलो बैराम म्हणायचं, म्हणजे त्याचे उपकार भेटतात. तसे संतांचे उपकार आपल्यावर आहेत, श्रीगुरूंचे उपकार आपल्यावर आहे. मग ते श्रीगुरूंचे उपकार कसे फेडायचे? तर त्यांची सेवा करायची. जेत सेवा हा दारवंता, स्वाधीन करी सुभटा ओळंगोनी. अशा त्या संतांचे उपकार आहे, भगवंताचे उपकार आहे, समाजाचे उपकार आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा आतापर्यंत मी आयुष्य जगलो, परमार्थ केला, तुझीच कृपा आहे, तूच आमचा सांभाळ केला. पण राहिलेलं आयुष्य आणि परमार्थ करण्यासाठी आतापर्यंत सांभाळलं, तसं पुढे सांभाळा. तुका म्हणे आता आपल्या सायाशी आम्हा जगदीशी सांभाळावी. गायनाची उड्या फुलिया छंदे, मनाची आनंदी आवडीने निवृत्ती ज्ञानदेव सुभाष
वैष्णवा संगती सुखवाटे जीवाली कमी देवा काय नेने गाये नाचे गुडिया पुडिया छंदे मनाचे आनंदी आवडीने माझ्या अल्पमती बुद्धीप्रमाणे वाकड्या दुबडे शब्दात अल्प शब्दात चारही चरणांचा भाव सांगितला बरोबर असेल. आईसाहेब मुक्ताईचा प्रसादानंतर मी ज्या चूक असेल माझ्या बुद्धीचा दोष मला वापस करा झाले शिवा भगवंताच्या चरणी आईसाहेब मुक्ताईच्या चरणी तुम्हा मायबापांच्या चरणी अर्पण करतो. शेवीला परिणाम देतो. विठ्ठल स्वानंद सुखनिवास निवृत्तीनाथ महाराज समाधी शोधक पाटील बाबा वैकुंठवासी मल्हारी बाबा दामोदर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा आपला नाट्यज्ञ आदरणीय बसा. उठू नका, कोणी सुटू नका. जरा वेळ सूचना आज महत्वाच्या. जरा वेळ बसा. आदरणीय तुकाराम बाबा व पुरुषोत्तम महाराज घुमरे यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेल्या या नामयज्ञातील आजची 8व्या क्रमांकाची सेवा अर्थात जागर आपल्यासाठी अधिष्ठान आपले मुक्ताई दासोनादास तुकारामजी बाबा यांनी आता पूर्ण केली. त्याबद्दल बाबांचे भजनी मंडळातर्फे धन्यवाद. आजचे संत भोजन परशुराम श्रीरामाले व सोमनाथ दत्तमाले यांचे होते. उद्याचे कार्यक्रम सकाळी 5 ते